तर मुंबईतील प्रलंबित LIC इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेत LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा त्यांनी मांडलाय। तर 3 महिन्यात सकारात्मक मार्ग काढण्याचं आश्वासन निर्मला सीतारमण यांनी दिलेलं आहे। हा कम्युनिकेशनच्या माध्यमाने सर्व LIC आणि सर्व एक वेळा LICच्या विषय सुटला तर देना बँक ने इतर बँकाचा पण विषय पण सुटणार आहे। हा बिल्डिंग 100 वर्षपेक्षा जास्त जुनी आहे। बिल्डिंग आहे डिलिपिटेड कंडिशन मध्ये आहे। म्हाडा आणि LICचे स्थानिक अधिकारी काही आपल्या मदत करत नाही आणि या सर्व अंधकारामध्ये एक प्रकाशमान म्हणून माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारमणजीच्या हा कालची मीटिंग एक नक्की आपल्यासाठी निर्णायक ठरेल। मला आता विश्वास आला आहे। तर माझा आवाज दाबला जात आहे पण मी हरलो नाही अशी प्रतिक्रिया पक्षानंच राज्यसभा उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढांनी दिली आहे। तर राघव चड्ढा भाजपला प्रश्न विचारायला एवढे का घाबरतात असा सवाल आप नेत्या आतिशी यांनी केलेला आहे। तर राघव चड्ढा पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झाले अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली। मुझे अनलिमिटेड प्यार देता, मैं जब जब आपके मुद्दे उठाता हूं आप मुझे सपोर्ट करते हैं, मुझे शाबाशी देते हैं, मेरा हौसला बढ़ाते हैं। मैं आपको कहना चाहता हूं थैंक यू। ऐसे ही मेरा हाथ और मेरा साथ थामे रखिएगा, छोड़िएगा मत। मैं आपसे हूं और मैं आपके लिए हूं। और जिन लोगों ने आज पार्लियामेंट में मेरे बोलने का अधिकार मुझसे छीन लिया, मुझे खामोश कर दिया, मैं उन्हें भी कुछ कहना चाहता हूं। मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना, मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना। मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है। राघव जी, आप बीजेपी से इतना डरते क्यों? आप बीजेपी से सवाल उठाने से डरते क्यों हैं? देखिए, हो सकता है कि आप मोदी जी से डरते, हो सकता है आप जेल जाने से डरते हैं, लेकिन हम अरविंद केजरीवाल के सिपाही हैं। हम ना बीजेपी से डरते हैं, ना मोदी जी से डरते हैं, ना उनकी एजेंसी से डरते हैं, ना जेल जाने से डरते हैं। इसलिए हम इस देश के आम आदमी की आवाज उठाते आए हैं। सर, आपको लग रहा है कि कॉम्प्रोमाइज है राघव चड्ढा? ਤੁਸੀਂ ਕੀ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਮੈਂ ਕਹਿ ਦੂੰਗਾ ਜੀ, ਕੋਈ ਛੱਡੋ ਪਰੇ ਨਾ ਕਰਨਾ। ਤੂੰ ਹੀ ਦੱਸੋ ਕੀ ਕਹਾਂ, ਤੁਹਾਨੂੰ ਕਿਵੇਂ ਲੱਗਦਾ? मान साहब एक मिनट जी, कोने पहले जवाब दो। सर, आपकी बातों से जो आप बोल रहे हो कि वो पार्टी लाइन, क्या लग रहा है आपको मेरी बातों से? सीधा बोलूं तो आपसे इसलिए सवाल पूछ रहे हैं सर। पूछिए सवाल पूछिए। क्या आप मानते हैं कि वो कॉम्प्रोमाइज है? हाँ जी। तर नागपूरच्या वाना डोंगरी मातोश्री नगरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचं समोर आले। पंकज ठाकूर असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। आरोपी आकाश मंडल, त्याचा भाऊ हर्षित मंडल आणि आई पुष्पा मंडल यांनी पंकज ठाकूर यांना घराबाहेर बोलावत लोखंडी सळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघांना देखील मारहाण झाली आहे। यात ते गंभीर जखमी देखील झालेले आहेत। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। तर कॉलेजला गेलेली 22 वर्षांची विद्यार्थिनी मृत अवस्थेत सापडल्यानं खळबळ माजलेली आहे। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आहे। तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात येतो। तर परभणीत बदनामी करण्याची धमकी देत 43 वर्षाच्या महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं।